ची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला असून 60 हून अधिक लोक जखमी आहेत। 13 पैकी फक्त 2 मृतदेहांची ओळख पटली असून उर्वरित 11 मृतदेहांचे डीएनए टेस्ट करण्यात आली आहे आणि या स्फोटातील 2 प्रमुख आरोपी मलय मेहता आणि मालती मेहता यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून त्यांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। डोंबिवलीतल्या केमिकल कंपनीतील स्फोटाप्रकरणी आता आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृतांचा आकडा आता 13 वरती जाऊन पोहोचलेला आहे। आरोपींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय आणि दोन्ही आरोपींना मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सदर आरोपीची आई आणि चौकशी काढली नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती तिकडे आणि टीम ताब्यात घेतलेले स्थानिक पोलिसांच्या पद्धतीने यामध्ये चौकशी काढली। तिचा रोल अजून क्लिअर झालेला नाही, पण मुख्य आरोपी मलय मेहता आहे ज्याला आम्ही आज ठाण्यामध्ये ताब्यात घेतलो। आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत। ते युनिट 4चे कोळे साहेब आहेत, त्यांच्यासह आम्ही इथं पोलीस स्टेशनला आणलेले आहेत। त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत। सदोष मनुष्यवध आणि इतर कलमांवर तिथं गुन्हा दाखल आहे। तर आतापर्यंत जे काही मृतदेह सापडलेले आहेत त्यापैकी फक्त 2 मृतदेहांची ओळख पटली आहे। बाकी उर्वरित 11 मृतदेहांची डीएनए टेस्ट करण्यात आलेली आहे। एकूण 13 जणांचा आतापर्यंत या स्फोटामध्ये मृत्यू झालाय। एनडीआरएफचं बचाव कार्य अजूनही घटनास्थळी सुरू आहे। दुसरीकडे आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर असंच प्रकरण जळगावमध्ये सुद्धा घडलं। जळगावच्या